नमस्कार मित्रांनो, कथेचा ठेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। माझं नाव रुची आहे। सध्या माझं वय 35 वर्ष आहे। माझा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला, जिथे सुख समृद्धीच्या अपेक्षाही फार कमी होत्या। माझ्या बालपणाची सुरुवात जिथे स्वप्नांनी भरलेली असावी, तिथेच एक दुःखद छाया पडली होती। कारण माझा जन्म झाला आणि माझी आई मला कायमच सोडून निघून गेली। आता मी आईला आठवून म्हणते की आई, तुला जायचं होतं तर मला का जन्म दिला? मलाही घेऊन गेली असतीस तर बरं झालं असतं। या जगात कुणाचं कुणा वाचून राहत नाही। थोड्याच दिवसात माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केले। आता तर मला घर जणू उचलून फेकत होते। मी स्वतःला कमनशिबी समजू लागले। वडील पण सावत्र आईचे ऐकू लागले। थोड्याच दिवसात मला एक बहीण झाली। मी मोठी असल्यामुळे संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली। आई वडिलांचा संसार नेहमीच तणावपूर्ण होता। विशेषतः माझ्या सावत्र आई आणि सावत्र बहिणीमुळे घरातील वातावरण अजूनच दुष्काळलेले वाटायचे। वडील पुन्हा लग्न करायला गेले। त्यांना वाटलं मला आई मिळेल, पण त्या विवाहाने माझ्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू झाला। सावत्र आई व बहिणीचा अध्याय। सावत्र आईच्या वागणुकीतून मी आणि माझी बहीण नेहमीच वेगळेपणा अनुभवायचो। घरातल्या प्रत्येक क्षणात मी एक प्रकारची अलिप्तता आणि अन्यायाची अनुभूती घेत होते। घरातल्या परिस्थितीने आपलं वेगळं आयुष्य उभं केलं होतं। वडिलांचं उत्पन्न इतकं न ठरलेलं की घर चालवणं कठीण होतं। प्रत्येक महिन्याची गणिती धावपळ, उधारी, दररोजच्या गरजापुरती पैसे जमा करणं, यासाठी आईने अनेक काम स्वीकारली होती। पण सावत्र आईला मात्र कोणत्याही बाबतीत सहानुभूती वाटायची नव्हती। माझ्या शिक्षणासाठी खर्च उभा करणं ही एक अत्यंत कठीण गोष्ट बनली। शाळेची फी, पुस्तक, वर्दी, त्याचबरोबर दररोजचा आहार, यासाठीही अपुरे पैसे असायचे। तरीही मी हार मानली नाही। प्रत्येक दिवशी मी स्वतःला सांगायचे, रुची, तू साऱ्या अडचणीवर मात करशील। सावत्र आई आणि सावत्र बहिणीचा वागणूक, घरातील अन्याय, समाजातील लोकांचा दृष्टिकोन, हे सर्व माझ्या आत्मविश्वासावर खोलवर परिणाम करत होते। शाळेत वर्गमित्रांचं वेगळं वागणं, गावकऱ्यांच्या टिप्पणी करणं, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीतून भेदभावाचा अनुभव होत होता। तू दुसऱ्या आईची मूल आहेस, तुझ्या आईला न वागवणारी मुलगी, अशा शब्दांनी माझ्या आत्म्याला वारंवार झळ बसायची। परंतु मी ठरवलं होतं की या प्रत्येक दुःखाला मी सामोरे जाईन, कारण आत्मविश्वास आणि स्वावलंबन हेच माझ्या यशाचे मुख्य आधारस्तंभ आहेत। माझ्या मनात नेहमी एक स्वप्न होतं, शिक्षण पूर्ण करून एक स्वावलंबी स्त्री बनायचं, जिथे मी फक्त स्वतःच्या पायावर उभी राहू शकेन। संघर्षाचा प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्रीच्या वेदनेतून मी एक नवीन शिकवण घेऊन पुढे चालत गेले। एकेकाळी जेवणासाठी तर वर्दीसाठी रडणारी रुची आता उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवण्याच्या लढाईत होती। अनेक अपयशांना मी सामोरं गेले। अनेक वेळा स्वतःच्या स्वप्नांना थोपवण्याचा विचार केला, पण मी थांबली नाही। माझ्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने मी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला। शैक्षणिक क्षेत्रात मी प्रत्येक अडथळा पार केला। शिष्यवृत्तीच्या जोरावर मी पुढील शिक्षण घेण्यास सुरुवात केली। मला डॉक्टर व्हायचे स्वप्न होते। त्या स्वप्नांच्या दिशेने मी वाटचाल सुरू केली। शिष्यवृत्तीच्या जोरावर मी पुढील शिक्षण घेत राहिले आणि डॉक्टर ही पदवी मिळवली। तेव्हा मला माझ्या आईची खूप आठवण आली, कारण मेहनतीच्या जोरावर मी डॉक्टर ही पदवी मिळवली होती आणि मला प्रेमाने मिठी मारणारं कुणीही नव्हतं। माझं कुणीही कौतुक केलं नाही। सावत्र आई आणि बाबा यांनी देखील माझं कौतुक केलं नाही। त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं। हळूहळू दिवस गेले।
आणि आता उभा राहिला प्रश्न माझ्यासमोर लग्नाचा. माझ्या सावत्र आईने माझे लग्न त्यांच्या भावाशी लावून देण्याचे ठरवले. परंतु मला हे मान्य नव्हते, कारण आईचा भाऊ आपला मामा लागतो आणि त्याला खूप काही व्यसन होते. त्यांना कुणीही मुलगी देत नव्हती. त्यामुळे आईला वाटायचे मी त्यांच्यासोबत लग्न करावे, पण मला हे मान्य नव्हते. मला माझ्या आईवडिलांकडून एका चांगल्या सुशिक्षित मुलाचं स्थळ पाहावं असं मला वाटत होतं, परंतु त्यांच्या मनात काहीतरी वेगळंच काळं होतं. त्याच्यासोबत लग्न करून माझं आयुष्य खराब होईल याची त्यांना जराही चिंता नव्हती. मी लग्नाला स्पष्ट नकार दिला आणि एका छोट्याशा हॉस्पिटलमध्ये नोकरीसाठी घराबाहेर पडले. त्याच दिवशी माझ्या आईने घराचे दरवाजे माझ्यासाठी कायमचे बंद केले. फक्त माझे कागदपत्र आणि एक ड्रेस एवढ्यावर मी घराबाहेर पडले. माझ्यावर विश्वास होता की मी स्वतः पैसे कमावणार आणि एका चांगल्या सुशिक्षित मुलासोबत लग्न करणार. पण मनात कुठेतरी भीती होती. ज्या मुलासोबत मी लग्न करेन त्याने मला फसवलं तर? अशा अनेक शंका माझ्या मनात होत्या, परंतु मी नेहमी सकारात्मक राहिले. माझी ओळख एका सुहास नावाच्या मुलाशी झाली. सुहास माझ्यासोबत डॉक्टरकीच्या पेशात काम करत होता. त्याने देखील खूप मेहनतीने माझ्यासारखे शिक्षण पूर्ण करून जॉब मिळवला होता. त्याला आई वडील नव्हते. तो अनाथ आश्रमातून शिक्षण घेऊन इथपर्यंत आला होता. त्याने प्रत्येक गोष्ट मला सांगितली. तो मनाने खूप साधा आणि प्रेमळ होता. हळूहळू आमची मैत्री प्रेमात बदलली आणि आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट माझ्या आईला समजली. तेव्हा माझ्या आईने मला खूप त्रास देण्यास सुरुवात केली, परंतु मी हार मानली नाही. सुहास देखील माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आणि मला पूर्ण पाठिंबा दिला. शेवटी आम्ही कोर्टात जाऊन लग्न केले आणि आमचा सुखी संसार सुरू झाला. आपण कष्ट केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळते. अशा छान छान प्रेरणादायी, भावनिक, रहस्यमय हास्यकथा आणि काही सत्य घटना ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा ऐकल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.